प्रियांनो, उपासना कार्यक्रमाच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे. माझी आशा आहे की आपण सर्वजण ठीक असाल. आमच्या मागील भागात आपण पाहिले की साराचा मृत्यू होतो आणि अब्राहमने तिच्या दफनासाठी जागा निवडली. ती जागा त्याने कशी खरेदी केली यामध्ये आम्हाला अब्राहमाचा विश्वास दिसून आला की देव निश्चितच भूमीबद्दलचे त्याचे वचन पूर्ण करेल आणि देवाच्या भविष्यातील योजनेवर त्याची आशा आहे. आजच्या भागात आपण उत्पत्तीचा अध्याय 24 याचे अध्ययन करणार आहोत. यामध्ये आपण पाहू की इसाकासाठी वधू शोधण्यासाठी अब्राहमने काय काय केले. त्याने एका विशिष्ट ठिकाणी त्याच्या विश्वासू सेवकाला इसाकासाठी वधू शोधण्यासाठी पाठवले. या सेवकाला देव विश्वासूपणे कसे मार्गदर्शन करतो आणि त्याला रिबेकाकडे कसे घेऊन जातो हे आपण पाहू. तर चला आपण आपला अभ्यास सुरू करूया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण उत्पत्ती याच्या 23व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना अध्याय 24 याच्या पहिल्या वचनापासून ते 30व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. जो मुख्य विषय आपण यामध्ये हाताळणार आहोत तो आहे इसाहकासाठी पत्नी मिळवणे. उत्पत्तीचा हा 24वा अध्याय हा दुसऱ्या विभागातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. पहिला विभाग म्हणजे अध्याय 1 ते अध्याय 11 4 महान घटनांवर आधारित आहे. तर दुसरा व अंतिम विभाग जो अध्याय 12 ते अध्याय 50 मध्ये येतो त्याच्यामध्ये 4 उल्लेखनीय व्यक्तींवर तो केंद्रित आहे. उत्पत्ती 12 ते 23 मध्ये आपण अब्राहम, ज्याला विश्वासाचा पुरुष म्हटले गेले, त्यास पाहतो. आता अध्याय 24 ते 26 मध्ये आपले लक्ष प्रियपुत्र इसाहक याच्याकडे वळते. इसाहकाच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटना येणेप्रमाणे आहेत. पहिली घटना इसाहकाचा जन्म, दुसरी घटना अब्राहम त्याचे अर्पण करण्यासाठी घेऊन जातो आणि तिसरी घटना इसाहकासाठी पत्नी मिळवणे. असे म्हटले जाते की मनुष्याच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटना म्हणजे त्याचा जन्म, विवाह आणि मृत्यू, आणि त्यात निवड करण्याची संधी फक्त विवाहामध्ये असते. उत्पत्ती 24 हा इसाहकाच्या जीवनातील या तिसऱ्या महत्त्वाच्या घटनेची नोंद करतो. अब्राहम आपल्या विश्वासू दासाला मेसोपोटामियातील हरान देशात इसाहकासाठी नवरी आणण्यासाठी पाठवतो. या दासाच्या प्रयत्नांमुळे रिबकेची निवड केली जाते. ही कथा पवित्र शास्त्रातील एक अत्यंत सुंदर प्रेमकथा आहे. यातून हे स्पष्ट होते की देव विवाहाकडे गंभीरपणे पाहतो. तरुण पुरुष कोणाशी विवाह करतो आणि तरुण स्त्री कोणाशी विवाह करते याची देवाला काळजी आहे. देवाने मानवजातीला 2 सार्वत्रिक संस्था दिल्या आहेत, विवाह आणि मानवी शासन. विवाह ही कुटुंबाची पायाभरणी आहे आणि कुटुंब हे प्रत्येक समाजाचा कणा आहे. समाजाला स्थैर्य व बळ मिळावे म्हणून देवाने विवाहाची स्थापना केली. त्याचप्रमाणे मानवी जीवनाचे पावित्र्य जपण्यासाठी मानवी शासन देण्यात आले आहे. या दोन्ही संस्थांचा भंग झाल्यास समाज विघटित होऊ शकतो. उत्पत्ती 24 हा अध्याय हे दाखवतो की देव आपल्या प्रेमकथांमध्ये रस घेतो आणि आपण त्याला त्या कथेत सामावून घेतल्यास ती अधिक सुंदर होते. प्रभू येशूने केलेला पहिला चमत्कार गालिलमधील काना येथील विवाह समारंभात झाला. हे विशेष उल्लेखनीय आहे. यामुळे विवाहाचे देवाच्या योजनेतील महत्त्व अधोरेखित होते. हा अध्याय ऐतिहासिकदृष्ट्या तसेच आध्यात्मिकदृष्ट्या देखील अत्यंत समृद्ध आहे. 2 गोष्टी विशेषतः लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली म्हणजे या कथेमध्ये प्रत्येक बारीक सारीक गोष्टींमध्ये परमेश्वराचे मार्गदर्शन स्पष्टपणे दिसून येते. त्या काळातील लोक देवाचा शोध घेत होते व त्याच्या मार्गदर्शनानुसार चालत होते. ते अजिबात असंस्कृत नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे रिबकेने घेतलेला ठाम आणि स्पष्ट निर्णय. ती सेवकाबरोबर जाण्यास व इसाहकाची पत्नी होण्यास तयार झाली.
तिचा हा विश्वासपूर्ण निर्णय आजही आपल्यासाठी एक महान उदाहरण आहे. आता आपण उत्पत्ती 24 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन वाचूया. अब्राहम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वराने अब्राहमाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. त्या काळात लोक अशा प्रकारे शपथ घेत असत. तो आपला उजवा हात वर करून डावा हात पवित्र शास्त्रावर ठेवत नसत. मुळात त्यांच्याकडे पवित्र शास्त्रच नव्हते. आणि खरे सांगायचे तर कोणी खरे बोलत आहे हे सिद्ध करण्यासाठी पवित्र शास्त्रावर हात ठेवण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. त्याला जर खोटे बोलायचे असेल तर पवित्र शास्त्रावर हात ठेवूनही तो खोटे बोलू शकतो. त्या काळात शपथ घेण्याची पद्धत अशी होती की ज्या व्यक्तीला शपथ घ्यायची आहे त्याने ज्याच्यासमोर शपथ घ्यायची आहे त्या व्यक्तीच्या मांडीखाली आपला हात ठेवावा. मला वाटते की हा सेवक अलिएजर होता. तो अब्रामाच्या घरातील मुख्य सेवक होता आणि त्याला एक मुलगा होता. अब्रामाने यापूर्वी देवाचे लक्ष या गोष्टीकडे वेधले होते. याची आठवण करा. आपण उत्पत्ती 15 अध्याय आणि 2 आणि 3 ही वचने वाचू शकता. उत्पत्ती याचा 24 अध्याय आणि आता 3रं वचन आपण वाचणार आहोत. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस. माझ्या ख्रिस्ती मित्रांनो, तुमच्या घरात जर लग्नाच्या वयाचा मुलगा किंवा मुलगी असेल तर तुम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे की त्याने किंवा तिने कनानी लोकांपैकी कोणाशीही लग्न करू नये. ते लोक अजूनही आपल्या देशात आहेत आणि आपल्या तरुण मुलामुलींनी त्यांच्यापैकी एखाद्याशी किंवा एखादीशी लग्न करण्याचा धोका नेहमीच असतो. त्यांनी जर तसे केले तर जसे कोणीतरी म्हटले आहे त्याप्रमाणे त्यांचा सासरा सैतान असेल आणि त्यांना त्याच्यामुळे नेहमीच त्रास होत राहील. यावेळेस आपण 24 अध्याय आणि 4 ते 6 ही वचनं वाचूया. तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील. त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदा कदाचित नवरी मजबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय? तेव्हा अब्राम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलास तिकडे न्यावयाचे नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो सेवक अब्रामाला म्हणतो, समजा मला अशी मुलगी मिळाली नाही जी माझ्यासोबत येईल तर मी परत येऊन इसाकाला त्या देशात घेऊन जाऊ का? आणि अब्राम म्हणतो, इसाकाला अजिबात परत घेऊन जाऊ नकोस. हीच ती जागा आहे जिथे आम्ही असावे अशी देवाची इच्छा आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याला त्या देशात परत घेऊन जाऊ नकोस. हे आपण समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. यावेळेस आपण 7वं वचन वाचूया. स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवेल आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. अब्राहम खरोखरच एक विश्वासू मनुष्य होता. तो हे पुन्हा पुन्हा सिद्ध करतो. तो आपल्या सेवकाला म्हणतो, देव तुला मार्गदर्शन करेल यावर तू विश्वास ठेवू शकतोस. देवाने मला तसे अभिवचन दिले आहे. अब्राहम अंधारात उडी मारत नव्हता. प्रियांनो, विश्वास म्हणजे अंधारात उडी मारणे नव्हे, तो देवाच्या वचनावर आधारित असला पाहिजे. बरेच लोक म्हणतात, मी देवावर विश्वास ठेवतो आणि मी जे करणार आहे ते नक्कीच पूर्ण होईल. हे ठीक आहे, तुम्ही देवावर विश्वास ठेवता हे खूप चांगले आहे, पण तुमच्याकडे त्याच्याकडून मिळालेला काही लेखी पुरावा आहे का? अब्रामाने नेहमीच लेखी पुरावा मागितला आणि त्याच्याकडे देवाकडून मिळालेला लेखी पुरावा होता. देवाने त्याच्याशी एक करार केला होता. अब्राम विश्वासाने असे म्हणत आहे, देवाने मला अभिवचन दिले आहे की माझ्या इसाक नावाच्या संततीद्वारे तो संपूर्ण जगाला आशीर्वाद देणार आहे. तुम्ही एका गोष्टीची खात्री बाळगा, देवाने इसाकासाठी एक नवरी निवडली आहे. अब्रामाने देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. आज आपण मूर्खपणा करू नये. विश्वास ठेवणे हा मूर्खपणा नाही. विश्वास हा एखाद्या गोष्टीवर आधारित असतो. तो नेहमीच तर्कसंगत असतो. तो कधीही अंधारात मारलेली उडी नसतो. अमुक
किंवा तमुक गोष्ट घडेल यावर जीवपणाला लावणे म्हणजे विश्वास नाही. तो काही जुगार नाही. ती एक निश्चित गोष्ट आहे. विश्वास हीच खरी निश्चित गोष्ट आहे. अब्रामाला खात्री होती. यावेळेस आपण 8वं वचन वाचूया. पण ती नवरी तुझबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. मात्र माझ्या मुलास तिकडे परत नेऊ नको. अब्रामाला असे सांगायचे आहे की आपल्या मुलाने अविश्वासणाऱ्या स्त्रीशी लग्न करावे अशी देवाची इच्छा नाही. आणि हा मार्ग यशस्वी झाला नाही तर देवाकडे दुसरा मार्ग आहे यावर त्याचा विश्वास आहे. हाच खरा विश्वास आहे, ज्याला देवाच्या अभिवचनावर आधारित केलेली कृती म्हणतात. विश्वास म्हणजे देवाला एखादी गोष्ट करायला भाग पाडणे नव्हे तर त्याच्या इच्छेप्रमाणे करणे, हा खरा विश्वास आहे. देव आपल्याला आपल्या गरजा त्याच्या पुढे मांडायला सांगतो, पण उत्तर कसे द्यायचे हे तोच ठरवतो. अब्राहम देवाकडे मागणी करत नाही. तो देवाच्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहतो आणि म्हणतो, हे शक्य झाले नाही तर देवाला दुसरा मार्ग माहीत आहे. प्रियांनो, आपण 9व्या वचनाकडे जाऊया. तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहम याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली. आता सेवक इसाकासाठी नवरी आणायला जात असताना काय करतो याकडे आपण लक्ष देऊया. वाचूया आपण 10वं वचन. मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला. त्याच्यापाशी त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या. तो आराम नहराईम यातील नाहोराच्या नगरात गेला. इसाकासाठी नवरी आणायला मेसोपोटेमियाला निघालेला सेवक आपल्यासोबत 10 उंट घेऊन जातो. याचा अर्थ त्याने आपल्यासोबत सेवकांचा एक मोठा ताफा नेला होता. कारण असे म्हटले आहे की त्याच्यापाशी त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अब्रामाच्या सर्व सेवकांची आणि सर्व मालमत्तेची जबाबदारी त्या सेवकावर होती. यावेळेस आपण 11वं वचन वाचूया. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात. त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसविले. तुम्हाला कदाचित हे विचित्र वाटेल की स्त्रिया पाणी भरण्यासाठी बाहेर पडत होत्या, पण त्या काळात उंटांना पाणी पाजण्याचे काम देखील त्यांचेच होते. त्या काळात स्त्रिया आजच्यापेक्षा खूप जास्त शारीरिक श्रम करत असत. जनावरांना पाणी पाजण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी स्त्रियांचीच होती. पुरुषांनी बाहेर व्यापार आणि इतर कामे करायची होती. ते काही नेहमीच रिकामटेकडे बसलेले नसायचे. पण हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की त्या काळात स्त्रियांनी पाणी भरायला बाहेर निघणे ही एक प्रथा होती. हा सेवक वाट पाहत होता, कारण त्या समुदायात राहणाऱ्या इतरांच्या अगोदर एक अनोळखी व्यक्ती म्हणून त्याने आपल्या उंटांना पाणी पाजणे बरोबर वाटले नसते. हा सेवक देवावर विसंबून आहे. अब्रामाने सर्व काही परमेश्वराच्या हाती सोपवले होते आणि आता हा सेवक देखील तेच करत आहे. वाचूया आपण 12 ते 14 ही वचने. आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राम याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्य सिद्धी कर. माझा धनी अब्राम याजवर दया कर. पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे आणि गावातल्या कन्या पाणी भराव्यास येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी, आणि तुझ्या उंटासही मी पाजिते, तीच तुझा सेवक इसहाक याच्यासाठी तू नेमलेली असो. यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे. सेवकाची प्रार्थना साधारण अशी आहे, या नगरातील लोकांच्या मुली पाणी भरायला विहिरीवर येतील. त्यांच्यातून कोणाला निवडायचे हे मला माहीत नाही, म्हणून मी जिची निवड करीन तीच तुझी निवड असू दे. म्हणजेच योग्य निर्णय घेण्यासाठी तो प्रभूचे मार्गदर्शन मागतो. तो कोणाची निवड करेल असे तुम्हाला वाटते? तो एक पुरुष आहे. त्यामुळे विहिरीवर येणाऱ्या स्त्रियांपैकी सर्वात देखणी स्त्री त्याच्या नजरेस भरणार हे नक्कीच. रिबका देखणी होती, याबद्दल शंकाच नाही. काही लोक सौंदर्याला वाईट मानतात. सैतान दिसायला चांगला आहे, तसे पाहता तो प्रकाशाचा दूत आहे, पण तो परिपूर्ण नाही. पण देव हा सृष्टीकर्ता आहे
असताच जाणारा सूर्य, फुले ह्यांचे सौंदर्य हे सर्व देवानेच निर्माण केले आहे. स्त्रियांना सुंदर बनवण्यात काहीच चुकीचे नाही. सेवकाने सर्वात देखणी स्त्री निवडली असती तर तो एक चांगला सेवकच ठरला असता. यावेळेस आपण 15 आणि 16 ही वचने वाचू. त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्रामाचा बंधू नाहोर, याची बायको मिल्का, हिचा पुत्र बथुवेल या झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ही मुलगी दिसाव्यास फार सुंदर होती. ती कुमारी होती. तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. रिबका दिसायला खूप सुंदर होती. देवाचे वचन हेच सांगते आणि त्यात काहीही गैर नाही. आज सौंदर्य हे सिनेमा, रंगभूमी आणि सैतानाच्या वाट्याला आले आहेत याचे मला फार वाईट वाटते. मला वाटते की त्यातील काही भाग परमेश्वराच्या वाट्यालाही यायला हवा. त्यानेच तर सुरुवातीला त्याची निर्मिती केली आहे आणि त्याने एखाद्या सुंदर आणि देखण्या व्यक्तीचा उपयोग करण्यात काहीही गैर नाही. आणि ही मुलगी दिसाव्यास फार सुंदर होती. ती काही सामान्य मुलगी नव्हती. ती कुमारी होती. तिने पुरुष पाहिला नव्हता. वाचूया आपण 17 ते 19 वचने. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. ती म्हणाली, प्या बाबा. आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजिले. त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यास पोटभर पाजते. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिबका ही अतिशय नम्र आणि सुसंस्कृत मुलगी आहे. ती सुंदर आहे पण मूर्ख नाही आणि अतिशय नम्र आहे. आता आपण 20 वचन वाचू. मग तिने त्वरा करून घागर डोनीत रिचविली व पुन्हा पाणी आणावयास ती विहिरीकडे धावत गेली. असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले. हे लक्षात घ्या की तेथे 10 उंट होते आणि ते शेवटचे पाणी कधी प्याले होते हे आपल्याला माहीत नाही. त्या उंटांना पाणी पाजणे हे एखाद्या गाडीच्या रेडिएटरमध्ये पाणी भरण्यासारखेच होते. आता आपण 21 वचन वाचूया. तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिचकडे पाहत राहिला. परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे याचा विचार करीत तो स्तब्ध राहिला. तो सेवक आश्चर्याने तिथेच उभा आहे. त्याला प्रश्न पडला आहे की खरोखर हीच ती मुलगी आहे का देव मार्गदर्शन करीत आहे की नाही. पण त्याचा विश्वास आहे की देव नक्कीच मार्गदर्शन करत आहे. यावेळेस आपण 22 ते 24 ही वचनं वाचू. उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या. आणि तो म्हणाला, तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग. तुझ्या बापाच्या घरी आम्हास उतरावायला जागा आहे काय. ती त्याला म्हणाली, नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या. या ठिकाणी उल्लेख केलेला नाहोर हा अब्रामाचा भाऊ आहे. आता आपण उत्पत्ती याचा 24 अध्याय आणि 25 आणि 26 ही वचनं वाचूया. ती आणखी त्यास म्हणाली, आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे आणि उतरावयास जागाही आहे. तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले. यामध्ये त्या सेवकाला देवाचा हात दिसतो. देवाने मार्गदर्शन करणे आणि वाट दाखवणे ही किती अद्भुत गोष्ट आहे, नाही का. वाचूया आपण 27 वचन. तो म्हणाला, माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर धन्यवादित आहे. त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याचशी सत्यतेने वर्तण्याचे सोडिले नाही. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भावांच्या घरी पोचविले आहे. हे एक उत्तम विधान आहे. परमेश्वराने मला नीट वाट दाखवली. परमेश्वर अशा लोकांना मार्गदर्शन करतो जे वाटेने चाललेले असतात, म्हणजेच जे देवाच्या मार्गाने चालतात, ज्यांना मार्गदर्शन हवे असते, जे देवाला अपेक्षित असलेले कार्य करायला तयार असतात. देव इच्छुक मनाला नेहमीच मार्गदर्शन करायला तयार असतो. वाचूया आपण 28 आणि 29 वचने. तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यास ही हकीकत कळविली. रिबकेला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो विहिरीपाशी त्या मनुष्याकडे धावत गेला. इथे मी तुम्हाला सावध करू इच्छितो की मामा लाबानावर लक्ष ठेवा. या क्षणी आणि यापुढेही त्याच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तर भौतिक गोष्टींनी अतिशय प्रभावित होत असे. पुढे काय होते ते आपण पाहूया. उत्पत्ती 24
आणि वचन 30. त्याने नथ व आपल्या बहिणीच्या हातातल्या बांगड्या पाहिल्या आणि मला तो मनुष्य असे म्हणाला. हे रिबकेच्या तोंडचे शब्द ऐकले. तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला आणि पाहतो तो उंटांपाशी विहिरीजवळ तो उभा आहे. तो सेवक तिथे विहिरीपाशीच थांबून वाट पाहत होता की कोणी त्याला रिबकेच्या घरी घेऊन जाण्यासाठी बाहेर येते की नाही आणि त्याचे खरोखर स्वागत होईल की नाही. जेव्हा लाबानाने त्या अंगठ्या पाहिल्या तेव्हा त्याला समजले की आलेला पाहुणा खूप श्रीमंत आहे. मामा लाबान ही संधी दवडणारा माणूस नव्हता. यदा कदाचित जर तुम्हाला याबद्दल शंका असेल तर नंतर याकोबाला विचारा. याकोबाला नंतर कळेल की मामा लाबान खरा व्यापारी होता, किंबहुना तो याकोबापेक्षाही हुशार व्यापारी होता. मग लाबान त्या सेवकाचे स्वागत करण्यासाठी त्याच्याकडे गेला. प्रियानो, येथे आपण थांबणार आहोत आणि उर्वरित भाग आपण पुढील कार्यक्रमात पाहू. तत्पूर्वी आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभूजी, तू आम्हाला मार्गदर्शन करणारा देव आहेस. आमच्या जीवनामधल्या सर्व चिंता, काळज्या, संकट दूर करणारा आमचा प्रभू आहेस. तू आमच्या अंतःकरण जाणतोस आणि प्रभूजी आमची इच्छा देखील पूर्ण करण्यासाठी तू तयार असतोस. तुझी केवळ एकच इच्छा आहे की आम्ही तुझ्यावरती विसंबून असावं. आम्ही खऱ्या अर्थानं तुला आमचं जिवंत परमेश्वर, आमचं जिवंत निर्माणकर्ता म्हणून स्वीकारावं. होय बापा, आज आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की या सर्व गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस. या प्रत्येक गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये ठसवून घेण्यासाठी आम्ही तुला विनंती करतो. बापा, तू आम्हाला सहाय्य कर. आत्तापर्यंत सांभाळलंस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे माझी आवडती सर्व ही संपत्ती असो जगत्पती. शास्त्र तुझे माझी आवडती सर्व ही संपत्ती असो जगत्पती. शास्त्र तुझे, शास्त्र तुझे. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे
प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की उत्पत्तीचा अध्याय 24 इसाकासाठी वधू शोधण्याचा महत्त्वाच्या घटनेवर लक्ष केंद्रित करतो. अब्राम यासाठी आपल्या विश्वासू सेवकावर ही जबाबदारी सोपवतो. तो सेवक विश्वासूपणे आज्ञा पालन करतो आणि जेव्हा तो विहिरीजवळ येतो तेव्हा तो देवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतो. त्याची प्रार्थना पूर्ण होण्यापूर्वीच रिबेका तेथे येते आणि त्याने देवाकडून मागितलेल्या चिन्हाची पूर्तता करते. पुढे आपण पाहिले की तिचा भाऊ लाबान त्या सेवकाचे स्वागत करतो. हा प्रसंग अतिशय सुंदरपणे हे दर्शवतो की अगदी दैनंदिन निर्णयामध्येही देव आपल्या लोकांचे मार्गदर्शन कसे करतो. तसेच आयुष्यातील महत्त्वाच्या निवडी करताना देवावर विश्वास ठेवण्याची आठवणही तो आपल्याला करून देतो. पुढील भागात अब्रामाचा सेवक निवडलेली वधू असलेल्या रिबेकाला इसाकाकडे कसे घेऊन येतो हे आपण पाहू. तोपर्यंत प्रार्थनेत लीन राहा आणि आशीर्वादित व्हा. सदा तरी आपण निरोप घेऊ. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. सारेचा मृत्यू हेब्रोन येथे झाला. आजचा प्रश्न, रिबकेच्या भावाचे नाव काय होते? ए. नाहोर, बी. एफ्रोन, सी. लाबान, डी. बथुवेल. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.